खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहर परिसरात भीमा नदीपात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे जलपर्णीची बेसुमार वाढ झाली असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। नदीवरील नागरी पाणी योजनांवरही याचे परिणाम दिसून आले आहेत। भीमा नदी काठच्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अथवा जलपर्णी काढणारी यंत्रणा अद्यापही नाही। खेड तालुक्याच्या हद्दीतील भीमा, भामा, इंद्रायणी आदी सर्वच नद्या प्रदूषित झाल्या आहेत। पुणे लाईव्हने याबाबत नागरिकांशी आणि काही तज्ज्ञ मंडळींशी संवाद साधला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। नमस्कार, मी डॉक्टर नीलम गायकवाड। आपल्या राजगुरुनगरमधील भीमा नदीच्या पात्रामध्ये जलपर्णीची जी वाढ झालेली आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलपर्णीचा जो जाड थर पाण्यावरती तयार होतोय त्याच्यामुळे सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत जात नाही, प्राणवायू देखील पाण्यामध्ये विरघळत नाही। त्याच्यामध्ये जी काही जैवविविधता आहे किंवा मासे आहेत ते मृत पावतात आणि काही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया हे आजार पसरवणारे जे डास आहेत, ह्या डासांची जी पैदास आहे त्याच्यासाठी हे ब्रीडिंग ग्राउंड तयार होतं आहे आणि त्याच्यामुळे डेंग्यूचे आजार पसरतात, महामारी येते गावामध्ये आणि आरोग्याच्या दृष्टीने हे खूप हानिकारक आहे। त्याच्यामुळे ह्या जलपर्णीवरती लवकरात लवकर प्रतिबंध करणं देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, सगळ्या राजगुरुनगर वासियांसाठी। धन्यवाद। या भीमा नदीच्या पात्रात आमचं विष्णू मंदिर शेजारी आहे आणि ह्या भीमा नदीच्या पात्रात जे काही आता जलपर्णी किती दिवस चाललेलं आहे, ही जलपर्णी जातच नाहीये। खूप प्रयत्न केले असतील पण आता या जलपर्णीमुळे रोगराई अतिशय वाढलेली आहे। आम्हाला तर रोज सगळे दारं खिडक्या बंद करूनच बसावं लागते। कोणी आलेली माणसं पहिलं काय चावतंय म्हणून निघून जातात आणि ही जलपर्णी लवकर म्हणजे या नागरिकांना पण याचा त्रास आहे। नदीच्या बाजूला पूर्वी बरेच लोक यायचे, आता या बाजूला फिरकत पण नाही, कारण की या जलपर्णीचा जो त्रास आहे तो सगळ्या गावाला येणाऱ्यांना खूप होतोय। लवकरात लवकर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि ही जलपर्णी लवकरात लवकर काढून घ्यावी किंवा काही पर्याय करावे आणि परत ती होऊ नये म्हणूनही काही उपाययोजना असेल तर त्यावर विचार करून लवकर करावं। आम्ही खूप याने त्रासले, नागरिक त्रासले आहेत। नदी दिसतच नाही, सगळं हिरवगार नुसतं आच्छादलेलं एखादा गालीच्या पसरल्यासारखं दिसते। तर अक्षरशः कळकळीची विनंती आहे की ताबडतोब जलपर्णी ही काढून घ्यावी आणि या रोगराईपासनं मुक्त अनेक रोग आता रोगराई होतात। त्याच्यातले जे किडे पाहिले ना ते असे किडे असतात, तो चावल्यावर जवळजवळ किती वेळ तरी तो आगाख होते आणि माणसानं वाटतं, म्हणून आम्ही खिडक्या हे बंद करतो। इथं उभं सुद्धा माणूस राहू शकत नाही, इतके इथं किडे आणि हे झालेले त्याच्यामुळे। तेव्हा अक्षरशः कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर या भीमेच्या पात्रामधलं हे जलपर्णी काढून टाकण्यात यावी अशी